नमस्कार. मी डॉक्टर सतीश. पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारमंचावरून मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एका वयोवृद्ध शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाची कहाणी जाणून घेणार आहोत. प्रल्हाद रावण घाडगे, राहणार सेलवांबा, वय वर्ष 90. सेलवांबा येथील शिवारात उंबरमळा नामे 12 मळा, जुना सर्वे नंबर 19, चालू गट नंबर 62 हा 12 मळा म्हणून एकत्रित ओळखला जात होता. 12 हिस्सेदार यायचे, 12ने एकत्र काम करायचे आणि झालेलं उत्पन्न 12 हिस्स्यामध्ये वाटून घ्यायचं. या अनुषंगाने पण साधारण 1973 ते 75च्या दरम्यान एक हिस्सेदारांनी आपल्या हिश्श्याची विक्री केली आणि साधारण 1975ला एक मूळ हिस्सेदार अंबादास रामा अवताडे यांनी त्यांच्या हिश्श्याची विक्री केली नाही, मात्र बाकी सर्वांनी त्यांच्या हिश्श्याची विक्री केली आणि नवीन 4 खरेदीदार या उंबरमळ्यामध्ये 12 मळ्यामध्ये आले. प्रल्हाद रावण घाडगे, रामभाऊ रावण घाडगे, त्र्यंबक विठोबा अवताडे, व्यंकट शिवदास अवताडे. आणि ही खरेदी झाल्यानंतर साधारण हलक्या भारी जमिनीमुळे या सर्व लोकांमध्ये वाद झाले आणि 1981पर्यंत ही जमीन पडक राहिली. गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि सरपंच यांच्या मध्यस्थीने 16/9/1981ला साधारण यामध्ये वाटणीपत्र ठरले. हलक्या भारी जमिनीबद्दल कमी जास्त जमीन सोडण्याचे ठरवून यामध्ये पूर्वेकडील हिश्शाकडून प्रल्हाद रामभाऊ पिता रावण यांना जमीन सोडण्यात आली आणि वाटणीपत्राच्या नकाशात दाखवल्याप्रमाणे प्रत्येकांना वाटणी देण्यात आली. त्यामध्ये पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशा दाखवण्यात आल्या आणि हलक्या जमिनीमुळे त्याच्या लगतच त्यांना 28 गुंठे जमीन सोडण्यात आली. साधारण हे सर्व एकत्रित गुण्यागोविंदाने नांदत होते. त्यामध्ये 4 मे 1991ला एक खरेदी खत झालं आणि त्या खरेदी खतामध्ये पांडुरंग, चंद्रकांत, रामदास आणि पिता अंबादास यांनी आपला हिस्सा विक्री करण्याचा ठरवला आणि तो परगाबाई व्यंकट यांना विकला. तो हिस्सा विकत असताना त्यांनी 1981च्या वाटणीपत्राच्या अधीन राहून त्याला मान्य करून हलक्या जमिनीबद्दल सोडण्यात आलेली जमीन विक्री न करता ती 4 गुंठे सोडून देऊन जमीन विक्री केली. त्यानंतर याच्यामध्ये अजून एक विशेष घटना घडली आणि ती घटना अशी: 19 नोव्हेंबर 1996ला त्र्यंबक विठोबा अवताडे यांनी त्यांच्या हिश्श्याची या वाटणीपत्राप्रमाणे आलेली जमीन, त्या वाटणीपत्रातल्या नकाशाप्रमाणे जमीन भागवत नरसा अवताडे यांना विक्री केली आणि त्याचप्रमाणे भागवत नरसा अवताड्यांनी मोजमाप न करता वाटणीपत्राच्या आधारे गेल्या 15 वर्षापासून वाहत असलेले त्र्यंबक विठोबा अवताडे यांची जमीन ताब्यात घेतली. वाटणीपत्राच्या आधारे जेवढी ताब्यात होती तेवढी त्यांनी ताब्यात घेतली आणि साधारण त्यानंतर 2012च्या निवडणुकीमध्ये गावातील ग्रामपंचायतचा राग मनात धरून 2014 नंतर प्रल्हाद रावण घाडगे यांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि ते वारंवार त्रास देऊ लागले. या त्रासाला कंटाळून प्रल्हाद रावण घाडगे यांनी 2015मध्ये कोर्टामध्ये धाव घेतली आणि एकूण सर्व पुरावे, पार्श्वभूमी आणि 81पासून ताब्यात असलेली जमीन आणि सलग 1996 ते 2014पर्यंत भागवत नरसा अवताडेने कसलाही आक्षेप घेतला नाही. या सर्व गोष्टीचा
व बाबींचा विचार करून 29/1/2016 माननीय न्यायालयाने प्रल्हाद रावण घाडगे यांच्या बाजूने मनाई हुकूम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत जारी केला। ते वयोवृद्ध शेतकरी प्रल्हाद रावण घाडगे यांना भागवत नरसावताडे व ज्ञानोबा नरसावताडे हे वारंवार त्रास देत आहेत। या सर्व बाबीचे घटनेचे डिजिटल पुरावे आजही सर्व उपलब्ध आहेत। या सर्व गोष्टीचा कळस होऊन 2 जून 2026 रोजी ज्ञानोबा नरसावताडे यांनी त्यांच्या पश्चिम बाजूने प्रल्हाद रावण घाडगे यांचा पूर्ण बांध काढून घेतला। त्याचे सर्व डिजिटल पुरावे उपलब्ध आहेत। या सर्व गोष्टीचा विचार करता आजची यंत्रणा, लोकशाही आणि एकूण संरक्षण यंत्रणा या सर्व गोष्टीबद्दल अविश्वास निर्माण होतो। माननीय न्यायालयाचा अवमान केला जातो। माननीय न्यायालयाच्या निकालाचा अपमान करून त्याविरोधात लोक हे सर्व वागतात गुंडशाही पद्धतीने। आणि त्या सर्व गोष्टीवर शासन आणि पोलीस यंत्रणा काहीच काम करत नाही। ही सर्व या 21व्या शतकातील लोकशाहीबद्दलची ही फार वाईट गोष्ट आहे आणि लोकशाहीला कलंक लावणारी गोष्ट आहे। या वयोवृद्ध शेतकऱ्यावर होणारा अन्याय, माननीय न्यायालयाचा अवमान करूनही त्यांचा संपूर्ण बांध काढून घेतला आणि त्यांच्यावर अन्याय होतो, त्यांना मानसिक त्रास दिला जातो आणि त्याबद्दल कसलीच कारवाई होत नाही। म्हणून गावातील ट्रॅक्टरवाले सुद्धा म्हणजे बिनधास्तपणे असे बांध काढण्याचे काम करतात। या सर्व विकृत वृत्तीला निश्चित आळा बसला पाहिजे। लोकशाही शासन प्रणाली मजबूत झाली पाहिजे आणि गरिबांना न्याय मिळाला पाहिजे। न्याय आणि हक्कासाठी हे लोकशाही निर्माण झाली। त्या सर्व गोष्टीचं गरीब आणि वयोवृद्ध शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना लाभ संरक्षण मिळालं पाहिजे। या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री, माननीय पोलीस संरक्षण यंत्रणा, SP साहेब, मी या सर्वांना आवाहन करतो की या वयोवृद्ध शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। कोर्टाचा अवमान करणाऱ्या या सर्व लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। या सर्व गोष्टीचा न्यायनिवाडा झाला पाहिजे। 2 जून 2026 रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन अंबाजोगाई येथे अर्ज दिले असतानाही अजून यावर कसलीच कारवाई होत नाही। ही बाब चिंतेची आहे। सामान्य माणसांना, गरीब माणसांना न्याय मिळेल का नाही? कोर्टाचा अवमान केला जातो। या सर्व गोष्टी लोकशाहीसाठी वाईटच आहेत आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना, गृहमंत्री साहेबांना की त्यांनी या सर्व गोष्टीवर लक्ष घालून या सर्व गोष्टीची शहानिशा करावी आणि दोषीवर योग्य कारवाई करावी। एवढीच नम्र विनंती आणि आवाहन करतो आणि सामान्य माणसांनी आपल्या न्याय व हक्कासाठी जास्तीत जास्त ही कहाणी वयोवृद्ध शेतकऱ्याला अन्यायाची शेअर करावी, लोकांपर्यंत पाठवावी, जेणेकरून अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडणार नाहीत। लोकशाहीचं भूषण वाढेल आणि इथलं संरक्षण यंत्रणेचं हे मान उंचावेल। असंच काम करूया आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, हक्कासाठी आपण एक पाऊल पुढे चालूया। धन्यवाद।